हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुजराती हांडवो हा पदार्थ पाहत आहोत। त्यासाठी 1.5 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत, 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ। हे डाळी सगळ्या स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेल्या आहेत। 6-7 तासानंतर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। 7 तास सगळे डाळी तांदूळ हे सगळं भिजवून ठेवायचं आहे। त्यानंतर सगळे बारीक करून घेणार आहोत मिश्रण। सगळं बारीक केल्यानंतर 1-2 चमचे हरभऱ्याची डाळ आपण तशीच टाकून घेणार आहोत। ती दाताखाली आली की छान लागेल। तर असं हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर परत एकदा 7 तासांसाठी ठेवून द्यायचं आहे। 7 तासानंतर अगदी छान फुललेलं आहे। तुम्ही पाहू शकता, अर्धच पातेलं होतं ते वर छान आंबल्या गेलेलं आहे। आता वडे जे आहेत ते अगदी हलके हलके आणि छान जाळीदार होतील आपले। तर हे व्यवस्थित मिक्स करून छोट्या पातेल्यात काढून घ्यायचं आहे। हे मिश्रण थोडं थोडंच मिक्स करायचं आहे, कारण वडे हे आपण एक एकच बनवणार आहोत। आलं लसूण मिरची टाकलेली आहे, थोडंसं मीठ आणि सोडा टाकून घेतला आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकूया। सोडा मी अगदी थोडासा टाकलाय, पीठ आपलं छान भिजलेलं होतं त्यामुळे। 1 चमचा तेल, त्यावर मोहरी टाकून घ्यायची आहे आणि 1 पळीभर मिश्रण टाकून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि झाकून वाफण्यासाठी ठेवायचं आहे। 1-2 मिनिटातच छानसा वडा वाफतो आणि खालून खमंग असा भाजलेला आहे। दुसऱ्या बाजूने पण आपण त्याला भाजून घेणार आहोत। हा गुजराती हांडवो प्रकार आहे, अगदी छान टेस्टी होतो। एका बाजूने तीळ आणि एका बाजूने मोहरी, असं तुम्ही छोट्या फोडणीच्या वाटीत सुद्धा हा पदार्थ करू शकता। तर अशाच वेगवेगळ्या आणि चांगल्या रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।